दिनांक 10 नोव्हेंबर 1659 मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी शालिवाहन शके 1581 वार गुरुवार, समय दुपारी 3 वाजता अफजल खानाचा वध. हा भले किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी झाला, परंतु अफजल खानाची स्वारी ज्यावेळेस झाली त्यावेळेस महाराज किल्ले राजगडावर आहेत. महाराजांची राजधानी, हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले राजगड आहे. आणि किल्ले राजगडाने एवढं बलाढ्य आक्रमण समोर बघितलंय. किल्ले राजगडानं प्रेरणा दिली राज्यांना. ज्यावेळेस अफजल खानाचं आक्रमण हिंदवी स्वराज्यावर झालं, महाराज दिनांक 11 जुलै 1659 ला किल्ले राजगड सोडण्याच्या तयारीत आहे. का? किल्ले प्रतापगडावर रवाना व्हायचं आहे. अफजल खानाची स्वारी महाराष्ट्रावर आलेली आहे आणि किल्ले प्रतापगड तशा अर्थानं बिकट आहे, घनदाट जंगल आहे. सुरक्षेचा प्रश्न होता, तिथं जास्त सुरक्षितता होती. अफजल खानाला नामोहरम करण्यासाठी किल्ले राजगडपेक्षा प्रतापगड उचित होता. आणि महाराजांनी 11 जुलैला हा गड सोडण्याचं ठरवलं. मासाहेबांचे आशीर्वाद घेतले. मासाहेबांनी आशीर्वाद घेतले आणि भरल्या नेत्री महासाहेबांनी कानामध्ये एक मंत्र दिला. राजे पायावर डोकं टेकून उठत असताना मासाहेबांनी कानमंत्र दिलाय. शिवा संभाजीचं उसणं फेडणे, शिवा संभाजीचं उसणं फेडणे. कारण 1654 याच अफजल खानानं शिवाजी महाराजांचा थोरला भाऊ संभाजी राजे कपटानी ठार केलेला होता. आणि मासाहेबांनी तो मंत्र दिला. राजे लाडकी राणी साहेब सईबाई साहेबांच्या शयनगृहाकडे वळले. लाडक्या राणी साहेबांचा निरोप घ्यायचा आहे. बलाढ्य संकट महाराष्ट्रावर आलेलं आहे. राणी साहेब अत्यवस्थ आहेत, अस्वस्थ आहेत, कारण त्यांना क्षयरोग झालेला होता. राजवैद्यांनी इशारा दिलेला आहे की राणी साहेब किती तासाच्या किती दिवसाच्या सोबती असतील सांगता येत नाही. आणि राजवैद्यांचा हा इशारा, त्या पार्श्वभूमीवर शिवाजी राजे लाडक्या राणी साहेबांचा निरोप घेत आहेत. कुठल्या शब्दात निरोप घेतला असेल सांगता येत नाही. निशब्द मूकपणे निरोप घेतला असेल राज्यांनी. आणि राजे किल्ले राजगड सोडून प्रतापगडावर आले. काही आठवड्यानंतर राजवैद्यांनी दिलेला इशारा तंतोतंत खरा ठरला. दिनांक 5 सप्टेंबर 1659 लाडक्या राणी साहेब सईबाई साहेब निर्वर्तल्या. निधन झालं राणी साहेबांचं. स्वराज्यावर संकट अफजल खानाचं आहे. किल्ले राजगडावर सईबाई साहेबांचं निधन. बातमी किल्ले प्रतापगडावर आहे. परंतु हिंदवी स्वराज्याचा हा संस्थापक राजा लाडक्या राणी साहेबांचं शेवटचं मुखावलोकन करायला नाही जाऊ शकला. हिंदवी स्वराज्याचा संस्थापक हा राजा शेवटची चितेला अग्नी देण्यासाठी नाही जाऊ शकला. कोणासाठी केलं हे? कुटुंबापेक्षा स्वराज्य मोठं होतं या सिद्धांताचा आचरण करता म्हणजे राजा शिवछत्रपती. नाही जाऊ शकले राजे. कुठल्याही माणसाला वाटतं की लाडक्या जीवनसाथीचा श्वास आपल्या समवेत जावा, आपल्या समोर जावा. राजांना सुद्धा हृदय होतं, परंतु हे तुमच्या आमच्यासाठी केलं. राजकर्तव्य, स्वराज्य निष्ठा, कुटुंबाला कित्येक वेळा प्रतारणा केली, गौण समजलं. म्हणून शिवाजी महाराज प्रेरणादायी आहेत लक्षात घ्या. दुसरी क्रांतिकारी घटना सांगून मी आपली रजा घेणार आहे. ही क्रांतिकारी घटना शिवाजीराजांचं वर्तन विज्ञानवादी असल्याचा पुरावा आहे. कुठली घटना आहे? दिनांक 24 फेब्रुवारी 1670 शिवाजी महाराजांचा द्वितीय पुत्र राजारामाचा जन्म याच किल्ल्यावर झाला. आणि ही बातमी सांगायला कोणी तयार नाहीये. का? राजारामाचा जन्म पालथा झाला होता. वैद्यकीय भाषेत ब्रीच प्रेझेंटेशन. आणि त्या काळातल्या अंधश्रद्धा होत्या की पालथ्यात जन्मलेला मुलगा अपशकुनी असतो. ही बातमी सांगणारा सुद्धा अपशकुनी असतो. आणि मूल जन्माला येऊन सुद्धा राज्यांच्या समोर जाण्याची कोणाची हिंमत नाहीये. राजे बसलेले सिंहासनावरती.
कशीबशी एका सरदारानं हिंमत केली. राजांच्या समोर सरदार हजर झाला आणि महाराज म्हणतो, महाराज घात झाला. महाराज म्हटलं, काय झालंय? सरदाराचं उत्तर होतं, पुत्र पालथा उपजला. क्षणाचाही विलंब न लावता छत्रपतींचं उत्तर होतं, हा दिल्ली पाचच्याही पालती घालेल. म्हणजे एका प्रचलित अंधश्रद्धेच्या प्रवाहावरती छत्रपतींच्या विज्ञानवादी दृष्टिकोनाने केलेली ही मात आणि कृतिशीलता लक्षात घ्या. जे वातावरण इतकं गंभीर झालेलं होतं, तात्काळ महाराजांच्या विज्ञानवादी सिद्धांतानं बदलून गेलं.